मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। फडणवीसांच्या आज केंद्रीय अर्थमंत्री, कृषी मंत्र्यांसह नीती आयोगामध्ये महत्त्वाच्या बैठका। छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेणार। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची घाडगेंची मागणी। सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर अजित पवारांची घेणार भेट। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कोणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? अभिनेत्री केतकी चितळेचं मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य। तर केतकी चितळेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचं केतकी चितळेला उत्तर। दिल्लीमधल्या जेएनयू विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन। महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांवर अन्याय, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा आरोप। फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी। मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा, हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथे मराठी चालतं, अजित पवारांनी सुनावलं। कोकाटेंबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय। अजित पवारांची प्रतिक्रिया। सोमवारी कोकाटेंबाबत निर्णय, मंत्रिपद जाण्याचे संकेत। इजा विजा झाला, आता तिजा होऊ देऊ नका, दादांनी दिला होता इशारा। अजित पवारांना कोकाटेंचा राजीनामा घेण्याचे अधिकार। कोकाटेंबाबत अजित पवार योग्य आणि लवकर निर्णय घेतील। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। तर आमची ताकद मोठी, कुणाला सत्तेवर आणायचं आम्ही ठरवतो, आठवलेंचं वक्तव्य। दौंड गोळीबार प्रकरणामध्ये आमदार माऊली कटके आणि अनंता कटकेंची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल। वाघोली, उर्ली, कांचन, रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिसात कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या। पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला।